मिळालेला आहे. म्हणजे जवळजवळ आपली ही तिसरी पिढी आहे. आपल्या आधी कितीतरी आधी ही पालखी आपल्या गावामध्ये येऊन गेलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा आता मान मिळालेला आहे. तर सर्वांना असं सांगायचं आहे मला की पालखीच्या जोडीला जेवढे सेवेकरी आहेत त्यांना कृपया सहकार्य करा, कारण फार कमी वेळ मिळणार आहे आपल्याला. कारण ही पालखी इतकी इतिहास आहे याचा जुना, तर त्याला खूप सारं महत्त्व 100% असणारच. त्याच्या खूप साऱ्या चमत्कारिक गोष्टी आहेतच, पण त्याला नियमही तितके आहेत. तर जे सेवेकरी आहेत त्यांना सहकार्य करा, कारण या पालखीचं एक अद्भुत रहस्य असं आहे, याची मी चर्चा नंतर करणार आहे, पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये आता मी सांगतो की रात्री 11:30च्या आधी ही पालखी आपल्याला राधाकृष्ण मंदिरात पोचवायची आहे. त्याच्यामुळे फार कमी वेळ मिळणार सर्वांना, कोणालाही जास्त वेळ मिळणार नाही. कमीत कमी वेळामध्ये आपल्याला सर्व उरकायचं आहे. तर तुम्ही खण, नारळ, ओटी जे काय तुम्ही तयारीत ठेवा. आरती वगैरे मला वाटतं करायला मिळणार आहे. सगळ्यांनी देवीला खण, ओटी, नारळ देऊन पाया पडायचं आहे. देवीचं दर्शन हे 100% घ्यायचं आहे. त्याच्याच जोडीला तुम्हाला दान धर्म हा करा, कारण हे पुण्याचं काम आहे. हे पुण्य मिळणार 100% सर्वांना. असं आहे की जबरदस्त, म्हणजे सांगू शकत नाही. आज मी बघितलं सर्व गावामध्ये सर्वजण एकत्र आल्यात आणि या पालखीचं हे खरं तर महत्त्व आहे. आलं का लक्षात? आणि एक दुसरी गोष्ट अशी झालेली आहे, मला वाटते श्री मनोज भालचंद्र देशमुख आणि श्री प्रमोद भालचंद्र देशमुख या दोघा भावांना पूजेचा मान मिळालेला आहे. खूप आश्चर्याची गोष्ट आहे, ही चमत्कारिक गोष्ट आहे, कारण दोघा भावांचं नाव आलेलं आहे. इतक्या साऱ्या चिठ्ठीमध्ये 2 सख्या भावांचं नाव येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तर हा मेसेज आहे सगळ्यांनी जवळजवळ तुम्ही फॉरवर्ड करा सगळीकडे, सगळ्यांना कमीत कमी वेळेमध्ये पोचवा की आपल्याला खूप सारं सहकार्य करायचं आहे, होईल तितकी सेवा करायची आहे. पालखी लवकरात लवकर आपल्याला मंदिराजवळ न्यायची आहे. जय वजेश्वरी माते, जय वजेश्वरी.